हॅलो. हा, बोला ताई. बापरे. ताई. बोला अरे बोला. देवा स्वामी. बोला ताई. श्री स्वामी काय. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी नका रडू नका ताई. तुमच्याशी बोलायला इतकं म्हणजे मी असं आता सहज मी अनुभवच ऐकत होते. अच्छा अच्छा, हा हा. सहज मनावर म्हटलं इतक्या दिवसापासून विचार करते की फोन करते तुम्हाला फोन करते म्हणून, हम्म. पण काही हिंमत होत नव्हती. अय्या. हो. मी इतकी आतुरता होती ना तुमचं म्हणजे अय्या. काय शब्द नाही. काय नाही, काही टेन्शन घेऊ नका. बरोबर स्वामी आपली भेट घडवून आणतात ताई. रडू नका रडू आज नका. खरं सांगू का. आज म्हणजे अय्या. आज म्हणजे मी अपेक्षा नव्हती केली, पण असं वाटलं का स्वामींनी कुठेतरी ऐकलं आपलं. कारण मी अय्या. इतके अनुभव ऐकते, सगळे वेटिंग वर असतात म्हणे 2-2, 3-3 दिवस हो तुमचे हो म्हणजे हो फोन तुम्हाला कंटिन्यू फोन करतात. हो हो हो. मी हो ना, आज मी म्हटलं चला सहजच लावून बघायचं, आणि पहिल्यांदा मी ट्राय केला आज तुमचा फोन. आई ग, आणि तो बरोबर पहिला कॉल संपला आणि मी तो कट करायच्या आधीच तुमचा आला आणि मी तुमच्या याच्यावर टच झालं बघा. बापरे. मला तर स्वामींचीच इच्छा ना ताई. मला असं वाटत की मी खरंच तुमच्याशी बोलते की नुसतं फक्त अनुभव मध्ये ऐकून घेते, मला असं वाटत आहे. अय्या. रडू नका ताई. तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? हा. हा अनुभव शेअर करायचा होता. हा ऍक्च्युली मी आता म्हणजे मी इथली आहे, औरंगाबादची आहे मी. हा ऍक्च्युली हा मी प्रॉपर नागपूरची आहे. हा 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 इथे हसबंड सोबत राहते औरंगाबादला, त्यांचा जॉब आहे. हा हा म्हणजे मी पण जॉबच करते तसं, अकाउंटिंग अच्छा. मध्ये. हा, नाव नका सांगू हा. फक्त. हा हा. तर मी ज्यांच्याकडे मी आहे म्हणजे माझं इंटरकास्ट आहे, मी विदर्भाची आहे ना. हा बरोबर. आणि ते आणि इकडचे आहेत का? ते खानदेशी आहेत खरं म्हटलं तर. अरे बापरे. हो. खानदेशी आहेत हे. इथेच हम्म. राहतात जळगाव साईडला. अच्छा अच्छा, पण तिकडचे आहेत. भेट कुठे हा. झाली? हा. तुमची ओळख कशी काय मग? तेच सांगते, ते कसं झालं, आम्ही ऑनलाईन मध्ये भेटलो अच्छा मॅट्रिमोनी अच्छा. साईटला. हा 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 हा. लपवण्यासारखं काही नाहीये, ऍक्च्युली माझं हे सेकंड मॅरेज आहे. अच्छा अच्छा अच्छा. फर्स्ट मॅरेज म्हणजे मुंबईलाच होतं माझ्या, जोगेश्वरीमध्ये ते राहत होते, पण त्यांनी आमची म्हणजे फसवणूक केल्यासारखं झालं ते. अरे अरे. हो हो. खूप फसवणूक केलं त्यांनी. अरे. सगळे पैसे वगैरे घेतले, वस्तू घेतल्या, त्यांनी काहीच नाही दिलं. तर अय्या. ते काहीच नाही हो. मग मग आम्ही कोर्टात जायचं ना ताई. कोर्टातनच आम्ही डिवोर्स केला, पण माझा एक्स पार्टी डिवोर्स झाला. तो अच्छा. काही आला नाही, तारखेत आलेच नाही ते लोक, आणि ते मला सतत कायम त्रास द्यायचे, पैशांची मागणी करायचे. आणि अरे कसं मिडल बापरे. क्लास होतो ना आम्ही. हा हा हा. तर मी एक एक दीड महिना राहिली, खूप त्यांनी भांडण करायचे. मग मी परत नागपूरला माझी आई घेऊन आली. हम्म, मग मी 9 महिने वाट बघितली, तो काही आला नाही. मग आम्ही केस टाकली, महिला मंडळाला टाकली. हम्म, मग मग तो तरी नाही आला, तो मग कोर्टातून केस झाली. म्हटलं चला ठीक आहे, येईल येईल. आता कसं असते ना, हम्म. हा, पण मुलगी आपल्याला 10 लोक बोलणारे असतात. अगदी मुलाची मुलीवाल्यांना बोलणारे असतात. हा, खरंय. खरंय. आपली काही चूक नसली तरी अशा वेळी आपले नातेवाईक आपल्या सोबत कोणी नसतात. नसतं ताई. खरंय. कोणीच कोणीच फक्त शिवाय माझी एकटी आई माझ्या सोबत होती आई ग. त्यावेळेस. वडील? वडील पण आहेत, ते पण बिचारे म्हातारे आहेत. अच्छा अच्छा. हा हा हा. हा. आईने हिंमत दिली म्हणून आज म्हणजे असं जिवंत आहे, असंच झालं ते. बापरे. बघ. खूप. मग परत आली, मग डिवोर्सचा केस टाकला तरी तो आला नाही. मग शेवटी म्हटलं जाऊ दे, हम्म. आपले प्रारब्ध असतील, किती खाणार आहे कोणी, खाऊ द्या किती म्हटलं. खाणारे, पचत नाही ताई असं. किती, हा तेच, किती खाणार आहे म्हटलं, खाऊ द्या बरोबर. म्हटलं, यांना जाऊ दे म्हटलं. आणि हम्म. आपण कष्ट करू, काम करू, आपल्याला एज्युकेशन आहे, शिकणे, आपण कमवून घेऊ, अगदी जाऊ दे म्हटलं. एज्युकेशन हा आपला तिसरा डोळा आहे. खरंय. आणि खरं सांगू का, हम्म. मी तुम्हाला काकूच म्हणते, कारण मी भरपूर म्हणजे तुमच्या मुलीच्या एवढीच आहे मी. अच्छा अच्छा अच्छा. खरंच तुम्ही जे म्हणता ना हा. की नोकरी करायला पाहिजे, नोकरी अजिबात सोडू का, प्रत्येक म्हणजे काही व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणत असता ना. कायम मी सांगते सगळ्यांना की मुलींना आधी तु- नोकरी करू द्या, मग त्यांचं सगळं पुढचं आयुष्य घडतं. बरोबर. तुम्ही इतकं म्हणजे इतकं मला म्हणजे मी आताही म्हणजे आहे रिलेशन मध्ये, आमच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू असतात.
हा हा हा. तर तुमचे व्हिडिओ ऐकू ऐकू ते मला इतकं बळ मिळतंय ना, हो मानसिक जो ताई. बळ आहे ना, हो हा हो. मला कुठून नाही पण तुमच्या व्हिडिओतून, तुमच्या त्या एकूण एक शब्दातून मला मिळालंय. खरं सांगते, स्वामी शपथ सांगते. हो का. मी आता मध्यंतरी असा विचार का काय काम करायचं सोड, आता मी सध्या जॉब करते. हम्म आता आलो होतं का सोडायचं, पण त्याच दिवशी तुमचा मी अनुभव ऐकला, आता काल आहे हम्म की परवा. हम्म. त्यात तुम्ही म्हटलं की अजिबात नोकरी सोडायची नाही, एका व्हिडिओ मध्ये हा हा. काम करायचं. बरोबर. आणि एक तुमचा व्हिडिओ मी ऐकलेला होता, त्या बिचारा म्हणजे त्या शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांनी म्हटलेलं होतं की बायकांनी पुरुषांच्या मागे न धावता आपल्या स्वामींच्या मागे धावा. अगदी हे पुरुष बरोबर आहे. हे पुरुष काय नुसतं आपल्याला मार देतील, मार खाऊ आपण, पण बरोबर. स्वामींचा हात पकडला तर आपल्याला ते तारतील. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे ताई. तो तो अनुभव, ते शब्द आजही कानात, ते विसरताही नाही. ते कानात असून गुंजतात ते त्या बरोबर. शब्दांनी. इतकी हिंमत मिळते ना मला खरंय खरंय. खूप. तुम्ही तुम्ही इथे म्हणजे मग हे ते तुटलं, मग यांच्याशी आमची ऑनलाईन मीटिंग झाली, भेट झाली. हा. यांचे आता म्हणावं तर नाही, पण हम्म. या आम्हाला खानदेशी काय असते हे खरं आम्हाला माहिती नव्हतं, आई की ग. खानदेश म्हणून काही असं आहे. ते हा हा हा. जळगाव साईडला म्हणतात. मला हम्म काय आमच्या परिवारातही कोणालाच नाही माहित असं हम्म. असतं म्हणून. हे बरोबर. आले, भेटलो आम्ही, भेटलो, गोष्ट वगैरे झाली. तेव्हा ना यांची आई मला इतकी साधी वाटली ना, सगळ्यांना साधी वाटली, पण यांच्या आईने आम्हाला इतकी मागणी केली ना, काकू काय सांगू. सेकंड मॅरेज मध्ये सुद्धा हम्म. यांच्या आईनी म्हणे माझा मुलगा नोकरीला आहे, लाख रुपये, आणि मी इतकी आंधळी होती ना प्रेमाची, काय सांगू, देवालाच माहिती. आई मला ग. काही सूट याच्याशिवाय म्हटलं चांगलं आहे, चांगलं आहे. आणि वरून ना काकू याला एक मुलगी सुद्धा आहे, तरी ते मी ऍक्सेप्ट करून लग्न केलं. आणि त्यांचा पहिला डिव्होर्स झालाय का? हो, पहिला दिवस झाला त्यांचा. हम्म. आम्ही माहित आहे का काय विचार, आम्ही स्वामी सेविकात आणि माझ्याकडे मीच होती. स्वामींनी मलाच घेतलं, माझ्यामुळे घरची मग करतात, नाहीतर आम्हाला अरे वा. स्वामी सुद्धा माहिती नव्हतं. आई ग. मग आता तुम्हाला मुलं किती आहेत ताई? मुलं नाहीये मला सध्या, 1.5 वर्ष झाले लग्नाला. अच्छा. तेच तर सांगते ना. तर हम्म. तर तेव्हा मग याची आईशी भेटलो. मग यांच्या आईने सेकंड मला सून सुद्धा परत घरातल्या प्रत्येक वस्तू मागितल्या, ते अय्या. दिलं. सोनं मागितलं, अंगठ्या, कशाला सोनं. द्यायचं ताई? तेच ना परत लग्न काकू. कळलं असेल ना, तेव्हा प्रॉपरली सगळं करून घ्यायचं. कशासाठी द्यायचं? आम्हाला वाटलं, मग माझ्या घरचे बिचारे एवढे साधे, भाऊ वगैरे सगळे, किंवा आम्हाला असं वाटलं का चल बाई त्यांच्याकडे काही नाहीये, म्हणजे तुला आवडलं का ठीक आहे. माझ्या घरच्यांनी, भावांनी, बहिणींनी इतकं केलं, तू आनंदी आहे ना, तुझ्यासाठी हे काही आम्हाला हे मॅटर नाहीये, तू सुखी नाही, राहा जेव्हा बस. मागणी करतात तेव्हाच ओळखायचं अशा लोकांना. मी नाही ओळखलं का, तरी मी माझ्या आईला म्हटलं आई, हं. हे आताच एवढी मागणी करतायत, नंतर अजून किती काय करतील. तर माझी आई बिचारी साधी भोळी म्हणे, बघ त्यांच्याकडे त्यांचं एक खराब झालं, त्यांचं घर पूर्ण खाली झालं, म्हणून ते आदल्या लोकांनी आपल्याला पैसे मागितले, पण त्यांच्याकडे वस्तू नसते, म्हणून कदाचित ते आपल्याला वस्तू मागत असतील का बा, घर भरलं असावं. हं, म्हणजे आम्ही हं, ते पॉझिटिव्ह मध्ये विचार केला तो आम्ही. हं, हं, हं. आणि कोर्ट मॅरेज केलंय ना? हा, कोर्ट ते मॅरेज बरं केला आम्ही. केलंय. हा हा. कोर्ट मॅरेज केलं आम्ही. आणि ते पॉझिटिव्ह मध्ये आमचं कसं होतं की कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार करायचा. हा हा हा. आमचं असं आहे. पण तुम्ही तर ते एकत्र दिलं. राहताय ना ताई? हो, नवरा आणि मी राहते हं, ते सासू सोबत पटलं नाही, हं. मग त्या गावी निघून गेल्या, कारण ती खूप भांडण लावायची आमच्यामध्ये. हा, बारीक काही काहींचे स्वभावच चांगले नसतात. खाणं पिण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये ती बघायची, टोमणे द्यायची, आणि खाणं मुलगी पिणं कुठे आहे काढायची. ती मुलगी? मुलगी पण त्यांच्याचकडे, ती होती माझ्याकडे मुलगी. केवढी आहे पण ती? ती आहे 5 वर्षाची. ताई तिला घेऊन यावं तुमच्याकडे. सांगते ना, मी माझ्याचकडे होती काकू, ती मी तिला सांभाळायची. हं, पण तू म्हणते ह्या सासूंची एवढी वाईट सवय, ती मुलीला फोन करायची हं. आणि तिला माझ्याविषयी भडकवायची, तिला मम्मी नाही म्हणायचं, तिची आणलेल्या वस्तू नाही घालायच्या, ती अय्या. कोण रागवते का ती मारते, मला एकूण एक गोष्ट सांगायची. हा हा. हा. आणि ती काय खाते, कसं तुला खाऊ घालते, काय करते, हं. आपल्या हातानं खायचं नाही, तिलाच करून मागायचं.
हा असं त्या मुलीला ते शिकवायचं. तर मग मी बघितलं, मी म्हटलं हे नुसतं आपल्या स्वार्थापोटी म्हटलं या मुलीची मेंटॅलिटी चेंज खराब करताय म्हटलं. हा 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 ते ना ती बरोबर आहे. खराब करताय आणि ती मुलगी पण ना काकू खरं माझं एकही ऐकत नव्हती. आई एकही नाही. गं. तू म्हणून त्याला म्हणू म्हणे माझ्या आईने मला सांगितलं अजिबात तुला काही म्हणायचं नाही म्हणून मम्मी नाही म्हणायचं म्हणून तिच्या पप्पांना तिने सांगितलं. हं, तेव्हा आम्हाला कळलं की यांची आई तिला असं शिकून गेलेली आहे म्हणून. बघा. मग ती हा ना. मुलीला घेऊन गेली तिथे हा घेऊन सासू? गेले ते. हा कारण ती मुलगी पण त्यांच्या अंगाची नाही ती तिचंच ऐकते ती कोणाचं ऐकत नाही ती माझं तर लहान अजिबात बाळ आहे ऐकत ना हो नाही. ते. हा मग तिला हा. वडिलांना पण अटॅच नाहीये ती? नाही नाही त्यांना त्या म्हणजे त्यांनी तसं तिला करून घेतलंय त्या मुलीला. आई गं. हा त्यांनी काय माहिती म्हणजे जर ती कोणाचं ऐकल ना तर सासूचं असं हे दुखायचं तिला राग यायचा की बा जर ही हिचं ऐकेल तर ही माझ्या हातातून निसटेल माझं ऐकणार नाही मला ते एक असते ना व्यक्तीमध्ये का हा कोणी हा इम्पॉर्टन्स नाही मिळालं तर त्यांची हा हा. चिडचिड होते अशा प्रकारे पण त्या असतं ना. मुलीच्या आईला काहीच वाटत नाही आपली मुलगी अशी आपण टाकून गेलोय ते? नाही ना आता हे लोकही काही कमी नाही ना काकू आता हा. कळत आहे मला. याने मला भरपूर मार दिला माझा डोळा फोडलेला आहे मागच्या वर्षी कान फोडलेला होता. मिस्टरांनी? हो मग बाप रे. डोळा ते फोटोज आजही आहेत ते व्हिडिओ आजही आहेत. बाप रे. यांची भाषाही नाही चांगली खूप घाण भाषा. शी 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 खूप शी. घाण भाषा आता ते आपण कसं सांगू या इतक्या खालच्या लेवल मध्ये जाऊ बोलायचे. दे जाऊ दे. त्यांचे कर्म त्यांच्याजवळ आहे. ह्या लोकांना शिव्यांशिवाय दुसरी भाषा नसते. का आपण कोणी सुनेला सून म्हणून लक्ष्मी म्हणून आणता पण कोणी हं. असं बोलत नाही इतक्या घाण भाषेत त्या बाई पण बोलायच्या आणि हाही बोलायचा आणि हा कसा आई वडील आई जे म्हणेल तसं वागायचं. तसं किती ती म्हणेल वेडेपणा तसंच. त्यांना स्वतःचा संसार कळत नाही का बावळट्यांना? नाही तुम्हाला विश्वास नाही होणार काकू. हं. आज 1.5 वर्ष झाला त्या हं. माणसाने मला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही खर्च करायला विचार करा. बाप रे. 1 रुपया नाही कोणाला मी सांगितलं त्यांना विश्वास होत नाही पण त्यांनी 1 रुपया सुद्धा मला असं खर्चायला काही वस्तू घ्यायला दिलेला नाही. हे चुकीचं शिकवण आहे ना हे. त्यामुळेच मी कामाला निघाले. कसं नाही राहणार आहे फार आपण? चांगलं केलं ताई ते. आणि कारण की आधीच मी जॉब करायची नागपूरला 14 वर्ष जॉब केलेलं मी लग्नाआधी. बाप आणि घरातलं सामान बिमान वगैरे तरी भरतात की नाही? ते भरतात तर सांगते ना ते भरतात वगैरे पण त्याची मला उचकणी देतात ते. अय्यो. फुकटाचं खायचं पाहिजे, हरामाचं पाहिजे असं. हे मला टोमणे देतात. हे सेम वर्ड त्यांची आई पण मला अशाच बोलायच्या. 3 महिने आम्ही अमरावतीला होतो. 3 महिने मी खरंच ऐकलं, मुक्कायनं ऐकलं स्वामींचं नाव घेऊन. पण एक वेळ अशी आली की ते मला सहनच नाही झालं ते. हं, हं, हं. औरंगाबादला आलो तर ते सहन नाहीच झालं ते. हं, 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 कारण या बाईनी इतकं म्हणजे क्लेश करून टाकलेलं होतं आमच्या दोघांमध्ये भरपूर. हं. तिला असं वाटायचं का बा ही बाई आली आणि माझा मुलगा माझ्या हातातून जाईल आता. माझं काही हं. चालणार नाही, हिचंच चालेल. त्यांना असं वाटायचं. मग तुम्हाला काय अनुभव आला ताई? ते तर झालं माझं. मग मी काय आणि मी मग हे तिकडे गेले. मग मी माझ्या परत स्वामी सेवेत स्वामी सेवा पण होत नव्हती माझ्याने. जेव्हा हे सगळे होतं. होते ना, बरोबर. हां. एकही मिनिटं स्वामी सेवा होत नव्हती. काय माहिती का? हं, कामच हं. इतके राहायचे घरात, बरोबर. सुधरतच नव्हते. मग बरोबर. मी स्वामींना रडू-रडू मी सांगते ना, तो एक अनुभव आला. हं. स्वामींना म्हणायची, "स्वामी काही करा." मी खूप रडली स्वामींना. आज जे काम भेटलंय ना, मला माझ्या स्वामींमुळेच मिळालं. हो ना? हं. हो, स्वामींमुळेच मिळालं ते काम मला. मी हं. त्यांना रडायची, "स्वामी हे काय मला आयुष्य आहे?" म्हटलं. हं, हं. याच्या समोर असं एकदम आपण भिकाऱ्यासारखा हात पसरवतो. ₹10 ₹5 साठी एवढी माझी किंमत राहिलेली. म्हटलं खूप रडायची मी एकट्यामध्ये. बाई गं! आता स्वामींनाच माहीत आहे माझ्या त्रास, बाकी कोणी नाही जाणू शकत. बरोबर, बरोबर. हं. मी आणि म्हटलं आई-वडिलांना पण नाही जास्त सांगायचं. त्यांना पण ते नको टेन्शन ते आता ह्या वयात. बिचारे तिथे नागपूरला तिथे राहून ते परेशान होतात. मग मी त्यांनाही सांगणं बंद केलं का आपल्यामुळे त्यांना त्रास द्यायचा. बरोबर, बरोबर. मी स्वामींना सांगायची. एकटी बरं. रडू-रडू ताई आपल्या तुमचं रूममध्ये. खूप सुंदर जाईल पुढचं आयुष्य पण. तुम्ही स्वामी तेच समोर एवढ्या हेच कमी वयात आलेल्या आहेत ना. हे शब्द ऐकायला माझे कान एवढे आतुर होते ना, मी खरं सांगते मी स्वामींना हेच म्हटलं, काही नको पण तुमच्या तोंडातून फक्त हे शब्द मला ऐकू द्या म्हटलं, असं होणारच वाटेल ताई, की होणारच. स्वामी म्हणत आहेत स्वतः. लवकर तुमचं इतकं सुंदर होईल ताई. छान एखादं बाळ होऊ द्या. तुमचं आयुष्य सगळं बदलून जाईल ताई. बाळसाठी पण नाहीच म्हणतो ताई, काय सांगू तुम्हाला, नाही म्हणतो तो.
नाही, होईल. एक छान बाळ येईलच तुमच्या घरी. थोडस मग ते दादांकडनं वगैरे सेवा घ्या. हा मी करते म्हणजे आता मी आपले अनुभव ऐकून ऐकून हम्म, स्वामी चरित्र सारामृत वाचते, हम्म, माळा हम्म, करते थोड्या, जसं मला वेळ भेटला तसं. हम्म, हम्म, 14वा अध्याय गुरुचरित्राचा वाचते. म्हणजे माझं सगळं आधी खूप करायची, मला लग्नाच्या आधी इतकी हम्म. गुंग व्हायची की स्वामीशिवाय काहीच सुचत नव्हतं. आणि ना म्हणजे घरातनं नारळ बिरळ असं अमावस्येला शनिवारी असं घरातनं हा फिरवून बाहेर फोडून टाकायचं. फोडायचं बरं. का, हे फ्लॅट आहे ना, इथे फोडायला जागा नाही. म्हणजे मग एकदम असं हे आहे ना, तर फोडता येत नाही. लोक आहेत ना इथे फ्लॅट मध्ये, आवाज आला की मग टोकून देतात ते आपल्याला. नाही, मग बाहेर जाऊन फोडायचं कुठेतरी बिल्डिंगच्या रोडावर खाली. असं जाऊन फोडता येतं का बाहेर? हो, हो, घरातनं ओवाळून न्यायचं, हा. दरवाजावरनं ओवाळायचं आणि बाहेर जाऊन फोडून द्यायचं. परत अच्छा. वळून बघायचं नाही. अच्छा. आणि आपण फोडलेलं चालतं का, आपण हा, लेडीज आहोत तर? हा, 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 फोडून द्यायचं. आणि तारक मंत्राचा आता सध्या मिस्टर ऐकत नाही ना, मग काही नाही, हरकत नाही करायला. ऐकत नाही. आणि तारक मंत्राचं तीर्थ वगैरे घरात हा. शिंपडायचं. हं? हा. हा. आणि मग ते काम मिळालं मला. म्हटलं हं, स्वामी मला काही नका देऊ, हं. फक्त एक रोजी रोटी द्या म्हटलं. बरोबर. हा. तर त्यांनी त्या कृपेने हिंमत करून निघाली, तर ते काम मिळालं. अरे. ते झालं. मग आता माझं काम आहे, तर मी आहे माझ्या कामात व्यस्त आहे. हं, आणि एक आता गणपतीचा अनुभव होता, हं, हं. ते सांगते. ते खास कर मी तेच सांगायला फोन केला की स्वामी हा अनुभव मी सांगणार सांगणार हा, म्हणून. हा, हा, हा. ते असं झालं, हं, रक्षाबंधनाच्या दिवसा माझी माझी ताई आहे, हा. त्यांचे सासरे ऍडमिट होते रक्षाबंधन पासून. हं, हं, त्यांची हं. तब्येत खूप खराब झाली, हा, ऍडमिट होते. हा, तर त्या मला सांगायच्या का ग म्हणे मामाजी ऍडमिट आहेत. हा, तब्येत, मी म्हटलं ठीक आहे, होईल बरे. म्हटलं तू काळजी घे, स्वामींचा जाप वगैरे कर म्हटलं, हा, हा, हा. होईल म्हटलं बरोबर. तर हं, ते रिकवर व्हायचे, परत वाढायचे, रिकवर व्हायचे. मग एक दिवस गणपतीच्या हं, थोडे दिवसाआधी ते थोडेसे म्हणजे हे झाले, त्यांची हं, प्रकृती थोडी सिरियस झाली. हं, मग मला काय झालं, हं, गणपती बसले हं. आणि त्यांचं नाव पण गणपतीच, हा. अय्या. मामाजींचं नाव गणपती, हा. हा, हा, हा. गणपती आले. आणि मग त्याच्या 1 का 2 दिवसाआधी ना मला स्वप्न पडलं. कारण हं, ही ताई मला सांगायची की हं, खूप सिरियस आहेत, काही रिकव्हरी होत नाहीये, काही हं, समजत नाहीये. हं. तर मला स्वप्न पडलं. स्वप्न ते होतं सकाळी 5 वाजताच होतं ते स्वप्न. हा, 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 तर ते हा. स्वप्न मला असं पडलं की हं, मी नागपूरला गेलेली आहे हं, आणि मी माझ्या ताईकडे गेली. हं, पण मी माझ्या ताईकडे जाते आणि मग माझे भाऊजी होते, त्यांना म्हटलं मामाजी कुठे आहे? तर मग त्यांनी मला म्हटलं की हं. मामाजी गेले म्हणे, अय्या. एक्सपायर झाले म्हणे. अरे बापरे. हा, हा, स्वप्नातच, हा. हा. तर आणि मी खास करून त्यांना भेटायला गेली, तर माझी भेट पण नाही झाली. सकाळी 7 वाजता मी पोहोचली त्यांच्याकडे हं. आणि माझी भेट पण नाही झाली स्वप्नात. अच्छा. तर हं, तशीच माझी झोप उघडली. हं, मी म्हटलं स्वामी हा काय संकेत? मी हं. समजून गेली की मामाजी काही वाचणार नाही मला, हं, कारण स्वप्नात कसं स्वामी जे असं व्हायचंच ना, काय हं, माहिती, माहित नाही का, पण मला ते आता कधी असं म्हणजे होतं, इन्स्ट्रुमेंट असं मिळून जातं. हं, म्हणजे हं, असं देतात की असं असं होणार आहे की होऊ शकतं. हं, हं, हं. मी लगेच तेव्हा ताईला फोन केला 5 वाजता. ती खूप रडायची आणि ती सांगितलं की सिरियस आहे. मग मी तिला सरळ म्हटलं, म्हटलं बघ, तू मामाजींना घरी घेऊन येऊन जा म्हटलं, गणपती आहे त्यांची सेवा कर, कारण ते आता जास्त दिवस नाही राहणार म्हटलं. हं, तू हं, का बरं अशी बोलतेय म्हणे. हं, म्हटलं मी खरं सांगू का, मला स्वामींनी स्वप्न दाखवलं हं, की हं, ती आता काही जास्त दिवस नाही राहणार, तू खरं आता त्यांची सेवाच कर म्हटलं. हं, हं, हो का म्हणे. तर हं, मग ती बिचारी गेली. गणपतीच्या दिवशी तिने त्यांना हॉस्पिटल मधून घरी आणलं. हं, हं. तर एक दिवस ते बिचारे वय झाले होते त्यांचं, 78 होतंच. अच्छा. हं. हा. तर मग ते बघितलं, गणपती बसले आरतीवर. एक दिवस ते बरे झाले, परत ते दुसऱ्या दिवशी सिरियस झाले अजून. आई परत गं. त्यांना ऍडमिट केलं, हा. हं, परत त्यांना ऍडमिट केलं. आणि मग 2 दिवस राहिले. मग ती मला म्हणे गुरुवारी मी माझं साखळी पारायण असतं. हं, तर हं, काय माहिती, मला जसं डोक्यात येत होतं की हं, म्हणजे आता हे मामाजी तर राहणार नाही, कारण हं, स्वप्नावर माझ्या स्वामींवर खूप भरपूर विश्वास होता, दाखवला तर होणारच बा नक्की म्हणून. हं, हं. तर डोक्यात असं यायचं की नाही, तिथे जाणार आहे, पण त्याआधी आपण जे आपल्याला करता येईल त्यांच्यासाठी ते करू शकतो ना आपण, बरोबर, किंवा स्वामींची बरोबर. विभूती आणू शकतो, त्यांना लावू शकतो. बरोबर, स्वामींचे तीर्थ आणून त्यांचा बॉडीला, आपण शरीराला लावू शकतो, की जेणेकरून त्यांना एक चांगली गती तर मिळेल हो, हो. स्वामींकडे, असं माझं हं, हं, मन होत होतं.
हा. तर त्या दिवशी मी गुरुवारी पारायण होतं, तर मी गजानन महाराजांचा अध्याय वाचलेला. हम्म. तर त्यामध्ये तोच होता त्या तीर्थबद्दल की त्या तीर्थ एक होते व्यक्ती, ते त्यांचा जीव गेलेला होता, पण गजानन महाराजांचे ते तीर्थ घेऊन त्यांना लावलं, हम्म. त्यांच्या तोंडात टाकलं, तर ते जिवंत झाले. जिवंत आणि झाले. त्यांना असा तो एक आपला अध्याय 12वा किंवा 13वा अध्याय आहे आपला तो. मग मला म्हणजे मला असं वाटलं की स्वामी म्हणतायत की बाई तू तू जी विचार करते आहे ना, तीर्थ घे माझा आणि त्यांना लाव. हा हा बरेच कमीत कमी ते माझ्याकडे, म्हणजे माझं मन असं म्हणायचं की मी हे जर करेल ना, हा तर स्वामींकडे मामाजी जातील बा, हा हा त्यांना शांती मिळेल, असं माझं मन हा म्हणायचं. हा हा हा. तर मी लगेच ताईला फोन केला, म्हटलं बघा गुरुवार आहे आणि मी असा असा अध्यायामध्ये वाचलाय. तू म्हटलं ताईची मुलगी आहे मानसी म्हणून, म्हणजे माझी भाची, म्हटलं तू ती पण करते हा बरं, माझं बघून बघून बिचारी ती पण लागली करायला. हा हा हा. हा, तर म्हटलं तिला तू पाठव, काही कर म्हटलं, उद्या सकाळी तिला केंद्रात पाठव, आरती होऊ दे. आणि जे तीर्थ असतं ना म्हटलं, स्वामींचं अभिषेक करतात इथे नागपुरात दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथे, जवळच आहे, तर तिथे तिला पाठव म्हटलं. आणि तिथून तिला सांग विभूती आणायला, आणि ते स्वामींचं तीर्थ असतं म्हटलं ते आणायला एका बॉटलमध्ये, ते आण म्हटलं. आणि ते विभूती मामाजींचा कपडा लाव, हातपायाला लाव, ते तीर्थ लाव, सगळं लाव म्हटलं. आपण काही जास्त नाही, पण कमीत कमी ते आपल्याला हे वाटलं की स्वामीकडे जेवढं ते वाटतं. आहेच, हो हो. ते स्वामींकडे सुरक्षित आहेत आणि समाधानी तिथे आहेत, त्यांना शांती मिळालेली आहे म्हणून. बरोबर. इथे तिथे भरकटणार नाही म्हटलं ते. हम्म. स्वामी सांभाळतील म्हटलं त्यांना. तिने मग ती हो म्हणे ठीक आहे, ते तिने तसंच केलं, तिला पाठवलं शुक्रवारी. अनंत चतुर्दशी शनिवारी होती ना, शुक्रवारी पाठवलं तिला. सकाळी ती गेली 11 वाजता, ती तिथूनच हॉस्पिटलला गेली माझी भाची. आणि सगळं ताईने अक्षरशः त्यांना लावलं, पायापासून सगळं पूर्ण बॉडीला. आणि काय सांगू ताई, डॉक्टरांनी म्हटलेलं होतं की गुरुवारीच हे, म्हणजे सकाळपर्यंत आम्ही सांगू शकत नाही, पण मी स्वामींना विनंती करत होते, स्वामी काही पण असू द्या, पण ते तीर्थ, ते विभूती लावत पर्यंत त्यांना इथे ठेवा, त्यांना इथे ठेवा म्हटलं. तसं ते लावलं आणि सगळं झालं, दिवसभर आले बरोबर 8:30 वाजता. मलाही जायचं होतं नागपूरला. पहा आता हे कसं योग. माझी सवय काय आहे, मी जर माझ्या आईकडे गेली ना, माझ्या मंदिरात माझे स्वामी आहेत इथे छोटेसे, तर त्यांना मी सोबत सोबत घेऊन जाते अरे वा. आपल्या. हो, मी जर गेली ना, मी त्यांना इथे एकटं ठेवत नाही. एक फोटो आहे, ते असतो मंदिरात, पण मी माझ्या स्वामींना माझ्या सोबत घेऊन जाते. अरे वा. नागपूरला जाते, मग तिकडे तर परत त्यांना घेऊन येते. अरे तर काय माहित नाही, जेव्हा मी स्वामींना उचललं ना बरोबर 8:30 वाजता, स्वामींना म्हटलं स्वामी मी तुम्हाला, असं आलं मनात, तुम्हाला उचलते आहे म्हटलं. काय माहिती म्हटलं का मामाजीला पण तुम्ही घेऊन जाताय म्हटलं याच वेळेत. ओ. हो, असं माझ्या मनात आलं, काय माहिती. आई. हा, तर तेव्हा मी उचललं, मी आपल्या बससाठी मी ट्रॅव्हलला गेले. हा. हा, सिडकोपर्यंत. तर मग ताईचा किती 9ला फोन आला. बरोबर मी तिथे वेट करत होते, 9ला फोन आला. तर म्हटलं काय झालं, मग मला असं वाटलं की नाही खरंच आता गेले, कारण माझं मन म्हणत होतं गेले असतील म्हटलं हे. तर खरं तिने म्हटलं म्हणे, ती खूप रडली म्हणे, मामाजी गेले म्हणे. आई गं. म्हटलं हा, मी म्हटलं बापरे. एवढे मग संकेत दिले स्वामींनी. हो, एवढे संकेत दिले. मी म्हटलं की मग परत मी तिला विचारते, म्हणजे मला कन्फर्म करायचं होतं की माझ्या मनात जे आलेलं होतं विचार, ते खरं आहे बरोबर का होतं तुझं? का. हा हा हा. तर मी म्हटलं किती वाजता गेले. 8:30 वाजता गेले ग म्हणे. तिने जसं असं म्हटलं बघा, अंगाला शहारे येत आहेत. तिने जसं बापरे. म्हटलं ना, त्या रोडावर मलाच धक्का बसला. बापरे. तर मी म्हटलं नाही, तू काळजी करू नको, ते स्वामींकडे आहेत म्हटलं, ते कुठेच नाही बरोबर. गेले म्हटलं, ते स्वामींकडे आहेत म्हटलं. खरं. मग म्हणजे वाटलं मनाला की नाही, स्वामींनी त्यांना आपल्याकडे घेतलं, जशी माझी इच्छा होती ना का स्वामी हो त्यांना हो तुम्ही हो. आपल्या चरणाशी घ्या म्हणून. हो हो, तसं पूर्ण केली इच्छा त्यांनी. स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली हो माझी. हो. खूप हा, छान ताई, मी शेअर करते हा. हो ताई, स्वामी श्री समर्थ स्वामी ताई, समर्थ ताई, सगळं आणि छान खूप होईल. हा. खूप धन्यवाद, हा, आणि श्री खूप स्वामी. खूप आभार. श्री स्वामी समर्थ.